सूरत चेन्नई महामार्ग आता नाशिक चेन्नई होणार आहे। भारतमाला योजनेतून सूरत चेन्नई या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महामार्गाची घोषणा केली होती, मात्र केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने यात आता बदल केलाय। सूरत नाशिक विभागाला पर्यावरणीय मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय। आणि या महत्त्वाच्या अपडेट संदर्भात आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी बोलूयात। शिवाजी, केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्येच ही महत्त्वाची आपण बघूयात। भारतमाला योजनेच्या घोषणेमध्ये केंद्र सरकारने बदल केलेले आहेत। सूरत चेन्नई महामार्ग आता नाशिक चेन्नई होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सूरत चेन्नई या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महामार्गामध्ये मोठा बदल करण्यात आलाय। केंद्रीय मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतलाय। भारतमाला योजनेच्या घोषणेमध्ये केंद्र सरकारकडून बदल करण्यात आलाय। आपण पुन्हा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊयात। शिवाजी, ही महत्त्वाची बातमी, सूरत चेन्नई महामार्ग आता नाशिक चेन्नई असा होणार आहे। अगदीच, कारण सूरतला जोडून पुढे हा एक आर्थिक कॉरिडॉर होता। तीर्थक्षेत्रांना जोडणारा भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत हा मार्ग होत होता, मात्र यामधून सूरतला उघडण्यात आलेला आहे। या ठिकाणी काही कारणं जी दिली जात आहेत त्यामध्ये महत्त्वाची परवानग्या मिळत नव्हत्या असं एक सांगितलं जात आहे। मात्र यामध्ये एक मुद्दा असा आहे की वाढवण बंदर झाल्यामुळं सूरतहून वाढवण बंदरशी कनेक्ट होणार आहे आणि नाशिकवरून वाढवण बंदरशी पालघरमध्ये हा मार्ग कनेक्ट केला जाणार आहे। त्यामुळं पालघरवरून पुढे नाशिकला कनेक्ट केला जाणार असल्यानं एक प्रकारे नाशिक सूरत या महामार्गाची फारशी गरज नव्हती। मात्र महाराष्ट्रासाठी खास करून 5 राज्यांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे आणि त्यामुळे जे आहे एक मोठा फायदा जो आहे तो या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक असो, अहिल्यानगर असो, सोलापूर असो, या जिल्ह्यामधून हा महामार्ग जो आहे पुढे आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे। एकीकडे वाढवण बंदर जे आहे हे या मार्गाशी कनेक्ट केलं जाणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा माल जो आहे तो दक्षिण भारतामध्ये जाण्यास मदत होणार आहे आणि तिकडून जर पाहिलं तर उत्तर भारतातून जो माल येणार आहे तो वाढवण बंदराशी कनेक्ट केला जाणार आहे। वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठं आणि जगातील महत्त्वाच्या बंदरापैकी एक असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणारच आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निश्चित होईल, मात्र दक्षिणेतला माल हा महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची ही आपण बातमी बघितली। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी।